झी 24 तास एक पाऊल पुढे। आजच्या संपूर्ण दिवसभर ज्याची चर्चा होत राहिली ती बातमी म्हणजे सीएसटी वरून झालेली 3 वर्षाच्या मुलीची चोरी। महिन्याभरापूर्वी घडलेली ही चोरी सीसीटीव्हीत कैद झाली। सीसीटीव्हीत जरी चोर सापडला असला तरी प्रत्यक्षात हा चोर कधी सापडणार हाच सवाल आता सारे करतायत। मुलांच्या चोरीच्या कारणाची आणि वास्तवाची चर्चा करणार आहे आजचा प्राइम वॉच असुरक्षित बालपण। मुंबईच्या सीएसटी स्टेशनवरून 10 जूनला एका मुलीची चोरी करण्यात आली। विशेष म्हणजे लंगडत जाणाऱ्या चोरानं सर्वांच्या डोळ्यात धूळ फेकत प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वरून मुलीची चोरी केली। पण हा सारा प्रकार सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाल्यानं चोराचं बिंग फुटलं। पण या निमित्तानंच लहान मुलांच्या असुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। दिनांक 10 जून 2012 वेळ मध्यरात्री 1:45 ठिकाण प्लॅटफॉर्म क्रमांक 14 छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबईचं सीएसटी स्टेशन गर्दीनं गजबजलेलं। केवळ दिवसाच नाही तर मध्यरात्रीही या स्थानकावर प्रवाशांची गर्दी असते। 10 जूनच्या मध्यरात्रीही तशीच गजबज होती, काहीशी पेंगुळलेली। त्याच मध्यरात्रीत एक प्रकार घडला, पण काय झालंय ते कुणालाच कळलं नाही। आणि जेव्हा कळलं तेव्हा पवार कुटुंबावर आभाळ कोसळलं होतं। काय घडलं होतं त्या मध्यरात्री? दहा जूनला मध्यरात्री 1:45 वाजता संगीता नावाच्या मुलीचं कुणीतरी अपहरण केलं। एका मजूर कुटुंबातील असलेल्या या मुलीची मध्यरात्री चोरी करण्याचा धक्कादायक प्रकार आता उघड झालाय। चोरांनी जरी धुळफेक करत ही चोरी केली असली तरी स्टेशनवरच्या सीसीटीव्हीमध्ये त्या चोरांचा कारनामा कैद झालाय। नीट पहा ही दृश्य। रात्रीचा 1:45चा सुमार। गाडीची वाट पाहत सीएसटी प्लॅटफॉर्मवर निश्चित झोपलेले हे प्रवासी। त्यातच चोर पावलानं येत या चोरानं एका लहान मुलीला अलगद उचललं। आई वडिलांचे काही क्षणासाठी कदाचित डोळे लवले असतील, तेवढ्यातच डोळा चुकवून मुलीला कडेवर घेऊन चोरानं पोबारा केला। ही सर्व दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। कुणाच्याही लक्षात येणार नाही अशा चोर पावलानं मुलीला उचलून घेऊन तो निघूनही गेला। केवळ 40 सेकंदाचा हा घटनाक्रम। संगीता ही परभणीच्या लक्ष्मण पवार यांची मुलगी असल्याचं पोलिसांच्या तपासात पुढे येतंय। 1 महिना होऊनही मुलीचा ठाव ठिकाणा अजूनपर्यंत लागलेला नाही। कॅमेऱ्यात कैद झालेल्या या चोराचा पोलीस तपास घेतायत। सीएसटी प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर कुटुंबियांसमवेत झोपलेल्या मुलीला कडेवर घेऊन जाताना आरोपी स्पष्टपणे दिसतोय। अगदी अर्धा ते 1 मिनिटात झोपलेल्या मुलीला उचलून घेऊन जाताना हा आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतोय। नागपूरमध्ये जाणाऱ्या ट्रेनमधून संशयित आरोपी मुलीला घेऊन पळून गेलाय। मुलीचं वय 3 वर्ष असल्याचं रेल्वे पोलिसांनी म्हटलंय। मुलीला शोधून काढण्यात पोलिसांना अजूनही यश आलेलं नाही। पोलीस आरोपीचा कसून शोध घेतायत। पण या निमित्तानं पुन्हा प्रश्न उपस्थित होतोय तो सीएसटी स्थानकाच्या सुरक्षा यंत्रणेंवर। एक दहशतवादीच काय, एका भुरट्या चोरानंही या सुरक्षा यंत्रणेला आव्हान उभं केलंय। एका पायानं लंगडत चालणाऱ्या या चोरानं लहान मुलीची चोरी करून प्लॅटफॉर्मच्या एका बाजूला तो निघूनही गेला। सीएसटी स्टेशनवर दहशतवादी हल्ल्याला काही काळ लोटत नाही तोच इथली सुरक्षा व्यवस्था पुन्हा किती ढिली आहे हेच या घटनेनंतर पुढे येतंय। पोलिसांनी आता या प्रकरणी 4 ते 5 टीम्स तयार केल्या असून विविध स्टेशन्सवर त्यांचा तपास सुरू झालाय। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।